नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, पाहू शकता आज आपल्याकडे फक्त एकच प्रकारचा मासा आहे, कारण बाजारामध्ये तेवढे ताजे मासे नाही भेटले. मला रावस ताजे वाटले म्हणून मी रावसच घेऊन आलो. ओके, तर सगळ्यात आधी आपण एक महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया की जर तुम्ही मलाड वेस्टला राहता तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी भेटेल. पण तुम्ही जर मलाड वेस्टच्या बाहेरून कुठूनही ऑर्डर करता तर आपण तुम्हाला एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्ज ही लागणार आहे. तुम्हाला माशाचा प्राईस हा सेम ठेवणार आहे. कस्टमरनुसार मी प्राईस बदलत नाही, सगळ्यांसाठी प्राईस हा सेम आहे. तर आता आपण येऊया या रावसबद्दल. तर रावसची साईज तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याकडे दोन साईजचे ॲक्च्युली रावस आहे. पहिले तर मी तुम्हाला याचा फ्रेशनेस दाखवतो. हे बघा, चांगला फ्रेश मावरा आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन साईज आहे मित्रांनो. पहिला साईज आहे हा 100 ग्रामने ऑलमोस्ट मोठा आहे. आता इथे 0 आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, ह्याचं वजन आहे 520 ग्रॅम्स. ठीक आहे, 520 ग्रॅम्सचा हा मासा आहे. ठीक आहे, आणि दुसरा आपण करूया. हा दुसरा साईज आहे, हा त्याच्यामध्ये आहे 420, म्हणजे जवळपास 100 ग्रामचा फरक आहे. ठीक आहे, सो मोस्टली आपल्याकडे याच दोन साईजमध्ये मासे आहेत. आपल्याकडे जवळपास 20 पीस आहेत आज अवेलेबल. तर फर्स्ट कम फर्स्ट गेट आहे. जो आधी ऑर्डर करेल त्याला हे मासा भेटणार आहे. सोपी गोष्ट आहे. तुम्हाला जी कॉस्ट पडणार आहे, जर तुम्ही हा मोठा पीस घेतात जो 520 ग्रामचा आहे, म्हणजे आपण 500 पकडूया, तो तुम्हाला कॉस्ट करेल सगळं व्यवस्थित कटवट करून फक्त 600 रुपीजला, 600 रुपयाला तुम्हाला हा भेटेल, हा रावस मोठा. आणि जर त्यापेक्षा 100 ग्राम छोटा, हा जास्त फरक नाही आहे, तुम्ही घ्यायला जाल तर तो तुम्हाला पडेल सगळं व्यवस्थित कटिंग वटिंग करून सगळं फक्त 500 रुपयाला. हा 400 ग्रामचा मासा तुम्हाला भेटेल फक्त 500 रुपयाला, आणि हा 500 ग्रामचा मासा तुम्हाला भेटेल फक्त 600 रुपयाला. व्यवस्थित कटिंग क्लिनिंग सगळं करून तुम्हाला इथे होम डिलिव्हरी होणार आहे. आणखीन एक तुम्हाला गोष्ट महत्त्वाची सांगायची मित्रांनो, हा बिझनेस मी एकटा करतोय आणि मला मासे आणण्यापासून, व्हिडिओ बनवण्यापासून, एडिटपासून ते तुम्हाला कटिंग वटिंग करून डिलिव्हरीज करण्यापर्यंत सगळं काम मी एकटा करतोय. आणि एकट्याला डिलिव्हरीज करणं वेळेत पॉसिबल नाही होत आहे मित्रांनो. म्हणून मी सारखा म्हणत असतो की डिलिव्हरीला उशीर होईल, पण तुम्हाला मासे खराब जाणार नाही, मासा स्पॉईल होणार नाही, खराब होणार नाही. कारण मी कटिंग वटिंग केल्यावर त्याला ऑलमोस्ट 1 तास माझ्या फ्रीझरमध्ये स्टोअर करतो. कारण मला माहिती आहे डिलिव्हरी बॉयज खूप लेट येतात, अर्धा तास घालवतात डिलिव्हरीला. सो मासा स्पॉईल होऊ नये म्हणून मी त्याला प्रॉपर फ्रीज करूनच तुम्हाला पाठवतो. सो मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की 5 वाजल्यापर्यंत थांबवा. मी तुम्हाला डिलिव्हरी कसंही करून पॉसिबल तुम्हाला पाठवून देईन. सो लिमिटेड स्टॉक आहे मित्रांनो. कोणालाही हे मासे, ताजे मासे खायचे असतील रावस, तर त्यांनी आत्ताच मला या नंबरवर कॉल करा, व्हॉट्सअप करा किंवा मला इंस्टाग्रामवर DM करा. थँक्यू सो मच.